ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आता आपण या चॅप्टरचा शेवटचा टॉपिक बघणार आहोत, युजेस अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स ऑफ सम पॉलीहॅलोजन कंपाऊंड्स. हा पूर्ण थेरॉटिकल कन्सेप्ट आहे, पण याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. आताच्या सिलेबस मध्ये हा पॉइंट सीबीएसई ने डिलीट केलेला आहे, पण आपल्या एनटीए ने हा पॉइंट डिलीट नाही केला, म्हणून आपण फक्त ओव्हरलुक बघू. हा पॉइंट काय आहे तर पहिला कंपाऊंड आहे डायक्लोरोमिथेन. मिथेनचा फॉर्म्युला काय असतो? मिथेनचा फॉर्म्युला असतो CH4, बरोबर. डायक्लोरो म्हणजे दोन हायड्रोजन काढून दोन क्लोरीन टाकायचे, म्हणजे हा फॉर्म्युला काय होणार? CH2Cl2. याला आपण डायक्लोरो मिथेन म्हणतो, किंवा आपण त्याला मिथिलीन क्लोराइड म्हणतो. CH2Cl2 बघा, इट इज कलरलेस वोलाटाइल लिक्विड. वोलाटाइल म्हणजे काय? जे वाफेत लवकर रूपांतर होतं. जसं पेट्रोल वोलाटाइल म्हणजे काय? ते लवकर वाफेत चेंज होतं, चेंजेस इनटू वेपर स्टेट. म्हणजे हे वोलाटाइल लिक्विड आहे विथ मॉडरेटली स्वीट अरोमा. याचा अरोमा काय? अरोमा म्हणजे वास. वास कसा आहे? स्वीट आहे. इट इज युज्ड ॲज सॉल्व्हंट. सॉल्व्हंट म्हणजे खूप साऱ्या रिएक्शनला केमिकल डिझॉल्व करण्यासाठी आपण त्याचा यूज करतो, त्याला आपण सॉल्व्हंट म्हणतो. अँड ॲज प्रोपलंट इन एरोसोल. प्रोपलंट म्हणजे काय? आपण रॉकेट्स बघा, रॉकेट्स मध्ये रॉकेटला पुढे पुश करण्यासाठी आपण प्रोपलंट वापरतो, तसं हे प्रोपलंट म्हणून यूज करू शकतो. ओव्हर एक्सपोजर टू डायक्लोरोमिथेन कॉजेस डिझीनेस. डिझीनेस म्हणजे चक्कर येणे. फटीग म्हणजे बघा, खूप वेळ अभ्यास केला किंवा खूप वेळ कम्प्युटरकडे बघितलं तर आपल्याला फटीग निर्माण होतं, म्हणजे मेंटल स्ट्रेस होतं, त्याला आपण फटीग म्हणतो. नॉसिया म्हणजे वॉमिटिंग सारखी फिलिंग येणे. हेडेक सगळ्यांना माहिती आहे. नमनेस म्हणजे बोट जे असतात ते नम पडणे. वीकनेस. इट इज हायली डेंजरस इफ इट कम्स इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ आईज. हे जर डायरेक्ट कॉन्टॅक्ट आईज ला झालं तर खूप डेंजरस असतं, कारण इट डॅमेज कॉर्निया. आईज मध्ये जे कॉर्निया असतं ते काय करतं? ते डॅमेज करतं. तर पहिला कंपाऊंड समजला डायक्लोरो मिथेन. तर आता आपण दुसरा कंपाऊंड बघू. बघा, दुसरा कंपाऊंड आहे क्लोरोफॉर्म. काय फॉर्म्युला क्लोरोफॉर्मचा? परत मिथेनचा फॉर्म्युला आहे CH4. इथं 3 हायड्रोजन काढून 3 क्लोरीन टाकायचे. सगळ्यांना क्लोरोफॉर्म माहिती आहे. त्याचा फॉर्म्युला काय होईल? CHCl3. क्लोरोफॉर्मचा फॉर्म्युला काय होईल? CHCl3. बघू आपण. आणि त्याला ट्रायक्लोरोमिथेन म्हणतात, कारण हा मिथेन होता. मिथेनचे 3 हायड्रोजन्स काढून आपण 3 क्लोरीन टाकेल, म्हणून याला ट्रायक्लोरोमिथेन म्हणतो आपण. इट इज कलरलेस लिक्विड. हे कलरलेस लिक्विड आहे विथ पेक्युलर स्वीट स्मेल. त्याचा स्वीट स्मेल आहे. इट इज युज्ड टू प्रिपेअर क्लोरोफ्लोरोमिथेन, अ रेफ्रिजरंट. क्लोरोफ्लोरोमिथेन हे रेफ्रिजरंट म्हणजे आपल्याला फ्रीज मध्ये जो गॅस असतो, मागे जे नळ्या असतात त्याच्यात जे गॅस असतात त्याला आपण रेफ्रिजरंट म्हणतो. म्हणजे क्लोरोफ्लोरोमिथेन, त्याला नेम केलेलं आहे R22. इट इज युज्ड ॲज सॉल्व्हंट for extraction of natural products like gums, fats, resins. इंडस्ट्री मध्ये गम, फॅट, रेझिन्स ला डिसॉल्व करण्यासाठी ते सॉल्व्हंट म्हणून वापरतात. इट इज युज्ड ॲज सोर्स ऑफ डायक्लोरोकार्बिन. पुढला पॉइंट, क्लोरोफॉर्म कॉजेस डिप्रेशन ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम. क्लोरोफॉर्म काय करतं? आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीम वर ऍक्ट करतं. इनहेलिंग क्लोरोफॉर्म फॉर शॉर्ट टाइम कॉजेस फटीग, डिझीनेस अँड हेडेक. जर क्लोरोफॉर्म थोड्या वेळापर्यंत जर इनहेल केला तर आपल्याला नमनेस येतं, चक्कर येते. लॉंगर एक्सपोजर टू क्लोरोफॉर्म अफेक्ट्स लिव्हर. खूप वेळा जर क्लोरोफॉर्मच्या संपर्कात राहिलं तर लिव्हरला काय होतं? लिव्हर डॅमेज होतं. क्लोरोफॉर्म व्हेन एक्सपोज टू एअर अँड लाईट फॉर्म्स अ पॉइझनस कंपाऊंड फॉजिन. ऑलरेडी हा कंपाऊंड आपण बघितला आहे. फॉजिन काय? बघा, CHCl3 हा काय? क्लोरोफॉर्म. एअर संग जर एक्सपोजर केलं तर एक फॉजिन तयार होतो, C डबल बॉन्ड O Cl
आणि Cl. आणि मी याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे. फॉजिन रोखण्यासाठी आपण त्याच्यात 1% इथिल अल्कोहोल टाकतो, ती बॉटल कम्प्लिटली फिल करतो. आणि तिसरं होतं ती बॉटल अँबर कलरची बॉटल असते. मग प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये हा पॉइंट मी तुम्हाला डिस्कस केला आहे. इट फॉर्म्स अ पॉइझनस कंपाऊंड फॉजिन, सो इट इज स्टोर्ड इन डार्क कलर अँड एअर टाइट बॉटल. आणि पूर्ण बॉटल भरली जाते कारण एअर त्याच्यात जाऊ नये म्हणून. आणि 1% इथिल अल्कोहोल पण यूज करतो. तर आता आपण पुढली स्लाइड बघू. हे सगळं थेरोटिकल कन्सेप्ट आहे, तुम्ही पण वाचू शकता. तिसरं आहे कार्बन टेट्राक्लोराइड. कार्बन टेट्राक्लोराइडचा फॉर्म्युला काय आहे? CCl4. म्हणजे मिथेनचे सगळे हायड्रोजन्स काढून क्लोरीन टाकायचं. बघा त्याची माहिती आपण वाचू. इट इज अ कलरलेस लिक्विड विथ स्वीट स्मेल. हे काय असतं? एक स्वीट स्मेल असतं. इट इज व्हेरी युजफुल सॉल्वंट फॉर ऑइल, फॅट, रेजिन्स. जे कार्बन क्लोरोफॉर्म पण होतं, कार्बन टेट्राक्लोराइड पण रेजिन्स, फॅट्स अँड ऑइल साठी सॉल्वंट म्हणून वापरतात. इट इज सर्व्ह ॲज अ सोर्स ऑफ क्लोरीन. याच्यातून क्लोरीन फ्री रॅडिकल जनरेट होतात. इट इज युज्ड ॲज अ क्लिन्झिंग एजंट. कोण? कार्बन टेट्राक्लोराइड. इट इज हायली टॉक्सिक. टॉक्सिक म्हणजे खूप डेंजरस असतं टू लिव्हर साठी हायली टॉक्सिक असतं. एक्सपोजर टू हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड कॅन अफेक्ट सेंट्रल नर्वस सिस्टीम. खूप वेळ जर कार्बन टेट्राक्लोराइडचा संपर्कात आला म्हणजे तो इनहेल जर झाला तर सेंट्रल नर्वस सिस्टीमवर अफेक्ट करतो. अँड इट्स सस्पेक्टेड टू बी कार्सोजेनिक. कार्बन टेट्राक्लोराइड कार्सोजेनिक आहे. कार्सोजेनिक म्हणजे कॅन्सर होऊ शकतो याने, म्हणून कार्सोजेनिक. कॅन्सर प्रोड्युसिंग ड्रग. प्रोलॉन्ग एक्सपोजर मे कॉज डेथ. इट इज ग्रीन हाऊस गॅस. हा कार्बन टेट्राक्लोराइड काय? ग्रीन हाऊस गॅस आहे. तुम्हाला माहिती आहे एन्व्हायरमेंटल दरवर्षी आपलं टेम्परेचर, अर्थचं टेम्परेचर काय होतं? वाढतं. ते कशामुळे असतं? ग्रीन हाऊस इफेक्टमुळे असतं, पोल्युशनमुळे असतं. त्याचं रिस्पॉन्सिबल गॅस कोणता आहे? कार्बन टेट्राक्लोराइड. तर पुढला कंपाऊंड आपण बघू. पुढला कंपाऊंड बघा आयडोफॉर्म. जसं क्लोरोफॉर्म असतं CHCl3 तसं आयडोफॉर्म CHI3. इट इज अ येलो क्रिस्टलाइन सबस्टन्स विथ डिअग्रेसिबल स्मेल. म्हणजे खूप अग्रेसिव्ह स्मेल असतो. आयडीनचा तुम्ही बघा हॉस्पिटलमध्ये गेलं तर एक विशिष्ट प्रकारचा वास येतो, तो असतो आयडीनचा वास. इट इज युज्ड इन मेडिसिन ॲज अन हिलिंग एजंट. बघा तुम्हाला जर काही लागलेलं असेल तर तुम्ही ज्याच्यावर क्रीम जी लावतात त्याच्यात आयोडीन असतं. हिलिंग एजंट अँड अँटीसेप्टिक इन ड्रेसिंग ऑफ वुंड्स म्हणजे जखम. हाऊएव्हर इट इज यूज इज लिमिटेड. आपण जखमेवर लावण्यासाठी आयोडीन वापरतो. इट कॉजेस इरिटेशन टू स्किन अँड आईज. इट मे कॉज रेस्पिरेटरी इरिटेशन और ब्रीथिंग डिफिकल्टीज, डिझिनेस. म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर बघा खूप स्ट्रॉंग वास येतो आयोडीनचा आणि आपल्याला इनहेल करायला अवघड जातं. म्हणून काय होतं? कॉजेस रेस्पिरेटरी इरिटेशन और ब्रीथिंग डिफिकल्टी, डिझिनेस मी सांगितलं, चक्कर येणे, नॉसिया, वॉमिटिंग सारखी फिलिंग येणे, डिप्रेशन ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम किंवा व्हिज्युअल डिस्टर्बन्स. म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेलात तर ते फ्लोर सुद्धा आयोडीनना वॉश करतात. ते आयोडीनना वॉश केल्यानंतर इतकं स्ट्रॉंग त्याचा स्मेल असतो का ते आपल्याला ब्रीथ करण्याला अवघड जातं. वरून आपल्या आईजला सुद्धा त्यांनी प्रॉब्लेम होतो. ओके, तर पुढला कंपाऊंड आपण बघू फ्युरॉन्स. पुढला कंपाऊंड काय? फ्युरॉन्स. काय ते फ्युरॉन्स आपण बघू. बघा these are organic compounds of chlorine and fluorine. Chlorofluorocarbon CFC. CFC चा फुल फॉर्म काय आहे? क्लोरोफ्लोरोकार्बन. आर कॉमनली यूज एज रेफ्रिजरेंट. रेफ्रिजरेंट म्हणजे मी सांगितलं रेफ्रिजरेटर मध्ये जो गॅस असतो, एसीज मध्ये जो गॅस असतो तो असतो CFC, क्लोरोफ्लोरोकार्बन. क्लोरोफ्लोरोकार्बन त्याला फ्युरॉन 12 म्हणतात. अदर इन्क्लूड्स क्लोरो डायफ्लोरोमिथेन. एक क्लोरीन, दोनदा फ्लोरीन, त्याला क्लोरो
डायफ्लोरोमिथेन म्हणतो, त्याचं नाव आहे R22, किंवा ट्रायक्लोरोफ्लोरोमिथेन, म्हणजे मिथेनला 4 हायड्रोजन्स असतात, त्याच्यातले 3 क्लोरीन आणि 1 फ्लोरीन, 3 क्लोरीन आणि 1 फ्लोरीन, R11 अँड सो ऑन. ओके, त्याचा युजेस काय बघा. दे आर युज्ड ॲज रेफ्रिजरंट इन फ्रीज अँड एअर कंडिशनिंग. मी ऑलरेडी सांगितलं, जो गॅस लोअर टेम्परेचर करण्यासाठी वापरतात तो असतो फ्युरॉन्स. प्रोपलंट इन एरोसोल. प्रोपलंट म्हणजे रॉकेटसाठी, आपण रॉकेटला पुश करण्यासाठी काय वापरतो, प्रोपलंट वापरतो. अँड सॉल्वंट म्हणून पण हा यूज करू शकतो. इट इज युज्ड ॲज ब्लोईंग एजंट इन मेकिंग फोम्स अँड पॅकिंग मटेरियल. बघा, कोणतेही मटेरियल जर पॅक करायचं असेल, जसं आपलं थर्मोकॉल वापरतो तसं ते फोमिंग एजंट असतं, जे आपलं जे आपण एखादं आपण ऑनलाईन एखादं पार्सल आणलं तर ते एक तर थर्मोकॉल मध्ये पॅक्ड असतं, किंवा काही वेळेस असं फोम सारखं पॅकिंग मटेरियल असतं, तर त्यासाठी वापरतात हा गॅस. क्लोरोफ्लोरोकार्बन आर रिस्पॉन्सिबल फॉर ओझोन डिप्लेशन. मी सांगितलं CFC हा गॅस काय असतो, ओझोन डिप्लेशन साठी, ओझोन डिप्लेशन होते या गॅसनी. याच्यासाठी फ्रीजचा वापर किंवा फ्रीज जास्त वेळ उघडा न ठेवणं, एसीचा वापर आपण कमी केला पाहिजे, कारण हा गॅस जो असतो, हा गॅस खूप लाईटर असतो. लाईट असल्यामुळे तो हवेत वर जातो, आणि वर आपल्या तो गॅस खूप वरती गेल्यानंतर ओझोन लेअर असते. ओझोन लेअर काय करते, सनलाइट जे येतं ते फिल्टर करण्याचं काम ओझोन करतं. पण या गॅसेसमुळे काय झाले, ओझोन मध्ये होल्स निर्माण झाले, आणि ते सनलाइट डायरेक्टली अर्थवर येतं. डायरेक्टली अर्थवर आलं तर टेम्परेचर वाढन, आपल्याला स्किन कॅन्सर सुद्धा होऊ शकतो जर डायरेक्ट सनलाइट अर्थवर आलं तर. क्लोरोफ्लोरोकार्बन आर रिस्पॉन्सिबल फॉर ओझोन डिप्लेशन ऑफ ओझोन इन स्ट्रॅटोस्फिअर मध्ये असतं. रेग्युलर लार्ज इनहेलेशन ऑफ फ्युरॉन्स रिझल्ट इन ब्रीदिंग प्रॉब्लेम येऊ शकतो, ऑर्गन्स डॅमेज होऊ शकतो, किंवा लॉस ऑफ कॉन्सिक्वेन्स म्हणजे आपण बेशुद्ध पण पडू शकतो. समजलं? तर हे होतं फ्युरन्स. आता पुढला आपण बघू. बघा, हा शेवटचा कंपाऊंड आहे, याला म्हणायचं डायक्लोरो डायफिनेल ट्रायक्लोरो इथेन. आता बघा, तुम्ही म्हणणार हे खूप मोठं नाव आहे, तरी आपण बघा इथं दिसतंय का, बघा याचं नाव काय, डायक्लोरो डायफिनाइल. फिनाइल म्हणजे मी इथं काढून दाखवतो बघा, ही झाली एक बेन्झीन रिंग, आणि ही झाली एक बेन्झीन रिंग, अल्टरनेट बॉन्ड देतो. झाले काय बेन्झीन रिंग म्हणजे डायफिनाइल झालं. डायक्लोरो, मग मी काय करतो, याच्या पॅरा पोझिशनला क्लोरीन टाकतो. इथे एक क्लोरीन आणि इथे एक क्लोरीन, झालं डायक्लोरो. डायफिनाइल झालं. ट्रायक्लोरो इथेन. इथेन म्हणजे किती कार्बन्स बोला, इथेन म्हणजे किती कार्बन्स, 2 कार्बन. तर हा पहिला कार्बन आणि हा दुसरा कार्बन. समजलं? इथेन म्हणजे किती कार्बन, 2 कार्बन. तर आपण याला 4 बॉन्ड देऊ, 1 2 3 आणि हा चौथा, याला पण 4 देऊ, 1 2 आणि 3 आणि हा चौथा. पण इथं काय लिहिलेलं आहे, ट्रायक्लोरो म्हणजे 3 क्लोरीन टाकावं लागेल. मला सांगा, इथं एकच हायड्रोजन आहे, इथं 3 हायड्रोजन आहे, म्हणजे मी 3 हायड्रोजन काढून 3 क्लोरीन टाकायचे, 1 2 3. आता बघा, यालाच आपण DDT म्हणतो. काय म्हणतो, DDT. त्याचं नाव काय, DDT. बऱ्याचशा वेळेस याचं स्ट्रक्चर्स काढायला लावतात, तर याचं नाव काय बघा, हा पॅरा पोझिशनला आहे, मग मी असं म्हणू का, पॅरा पॅरा डायक्लोरो. ते असं लिहिलं जातं, P डॅश, पॅरा पॅरा डायक्लोरो, पॅरा पॅरा डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरो इथेन, याचं नाव पॅरा पॅरा. बघा, पॅरा पोझिशनला क्लोरीन, इथं पण क्लोरीन आहे, म्हणून पॅरा पॅरा डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरो इथेन. समजलं? सुरुवातीला हे तुम्हाला स्ट्रक्चर्स काढायला अवघड जाईल, पण नंतर
सोपं जाईल जर तुम्ही समजून घेतलं तर. कसं समजून घ्यायचं, डायफिनाइल दोनदा बेन्झीन रिंग काढायची, हा एक आणि झाले दोनदा बेन्झीन रिंग. डायक्लोरो त्याच्या पॅरा पोझिशनला क्लोरीन टाकायचं, हा पॅरा पोझिशन झाली, ही पॅरा पोझिशन झाली आणि इथेन मध्ये दोन कार्बन, हा झाला पहिला कार्बन, हा झाला दुसरा कार्बन. ट्रायक्लोरो म्हणून याच्यावर क्लोरीन टाकायचे तीन आणि इथं तीनच बॉन्ड आहे म्हणून इथे एक हायड्रोजन, याला आपण काय म्हणतो DDT. आणि हा खूप इम्पॉर्टंट कंपाऊंड आहे. कसं आहे ओके, तर आपण काय करू, त्याचे यूज आणि एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स बघू. तिथं काय दिलंय, इट्स अ कलरलेस, टेस्टलेस, ऑर्डरलेस क्रिस्टलाइन कंपाउंड. हे कलरलेस आहे, टेस्टलेस आहे आणि ऑर्डरलेस आहे. हॅविंग इन्सेक्टिसाइडल प्रॉपर्टी. बघा, इट किल्स इन्सेक्ट्स सच ॲज हाऊस फ्लाईज, मॉस्किटोज अँड बॉडी लाईस. इट वॉज यूज फॉर कंट्रोलिंग मलेरिया. बघा, ज्यावेळेस आपल्या एरियात मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू याची साथ असते तर म्युन्सिपालिटी एक पावडर फवारते, त्या पावडरचं नाव आहे DDT. त्या पावडरचं काय नाव आहे, DDT. पण या पावडरचे तोटे खूप आहे. काय तोटे ते आपण बघू. बघा, एक्सपोजर टू हाय डोस ऑफ DDT मे कॉज वॉमिटिंग और शेकिनेस. म्हणजे काय होऊ शकतं, आपल्याला चक्कर येऊ शकते, वॉमिटिंग होऊ शकतं. आणखी काय प्रॉब्लेम आहे, लॅबोरेटरी animal studies show that adverse effect of DDT on liver and reproduction. बघा, DDT ही जी पावडर फवारल्यानंतर, DDT पावडर फवारल्यानंतर बरेचशे दिवस ती पावडर आहे तशीच राहते. म्हणजे ते सॉइल मध्ये राहील, पाण्यात राहील, ग्रासवर राहील. मग त्याच्यामुळे अॅनिमल्सला प्रॉब्लेम होतो. DDT persistent organic pollutant readily absorbed in soil and tends to accumulate in ecosystem. हे खूप वेळ आहे तशीच राहते, ती डिकम्पोज होत नाही. When dissolved in oil or other lipids, it readily absorbed in skin. It is resistant to metabolism. म्हणजे ही पावडरचं ऍडव्हर्स इफेक्ट काय आहे, ही डिकम्पोज होत नाही. डिकम्पोज होत म्हणजे नष्ट होत नाही, आहे तशीच खूप दिवस आहे तशीच आहे त्या सिच्युएशन मध्ये राहते. शेवट, इट accumulates in fatty tissues. There is a ban on use of DDT due to all this adverse effect. या एवढे ऍडव्हर्स इफेक्ट मुळे काय होतं, DDT वर बॅन. तर अशा पद्धतीने आपण राहिलेला जो पॉइंट्स होता तो कंप्लीट केलाय. तर याच्यानंतर तुम्ही काय करायचंय, सगळेच काय करायचे, सगळेच जे क्वेश्चन्स आहेत तुमच्या शीट्स मध्ये दिलेले ते सॉल्व्ह करायचे. त्याच्यावर पण आपण एक व्हिडिओ तयार करू. काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.